सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण राजसूई अग्रपूजा स्वीकारू हे चरित्र पाहणार आहोत। श्रीकृष्ण महाराज हे अग्रपूजेचा स्वीकार करतात आणि यासाठी प्रसंग काय होता नेमका, कशामुळे ही अग्रपूजा होते आणि मग कसे सर्वजण विनवण्या करतात श्रीकृष्ण महाराजांना अग्रपूजा स्वीकार करण्यासाठी, हे आपण आज सविस्तर पाहणार आहोत। आजच्या या ज्ञान सत्रामध्ये एकच चरित्र होणार आहे, कारण चरित्र खूप मोठं आहे, तर खूप महत्वपूर्ण चरित्र आहे। तर आजचंही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि म्हणून लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनल मध्ये। आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र द्वापार लीळा, लीळा क्रमांक 20, राजसूई अग्रपूजा स्वीकारू। द्वापार लीळा या भागामध्ये राजसूई अग्रपूजा स्वीकारू ही लीळा आलेली आहे। तिथे पाहायला गेलं तर फक्त शीर्षक दिलेलं आहे, चरित्र दिलेलं नाही। तर हे चरित्र सविस्तर आलेलं आहे उत्तरार्ध लीळा क्रमांक 459 मध्ये। तर त्यासाठी आपल्याला उत्तरार्धामध्ये जावं लागणार आहे आणि त्यातील 459 क्रमांकाची लीळा आपल्याला आज पाहावी लागणार आहे, म्हणजे आपल्याला अग्रपूजा कशी झाली श्रीकृष्ण महाराजांची हे समजेल। उत्तरार्ध लीळा क्रमांक 459, राजसूई अग्रपूजा स्वीकारू। श्रीकृष्ण महाराजांनी राजसूय यज्ञामध्ये अग्रपूजा स्वीकार केली। हा राजसूय यज्ञ कोणाचा होता, कुणी केला, का केला, हे सर्व आपण सविस्तर समोर पाहणार आहोत। तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला हे चरित्र सविस्तर समजेल। अर्धवट सोडून गेलात तर मग तुम्हाला चरित्र व्यवस्थित समजणार नाही। गणपत मढी अवस्थान। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं अवस्थान कुठे होतं? गणपत मठामध्ये, म्हणजेच पैठण येथे त्यांचं अवस्थान होतं। एक वेळ महादायसी पुसिले। एक वेळा महादायसा विचारतात, जी जी युधिष्ठिराचा राजसयागी 88 सहस्र ऋषेश्वर होते, तेथ व्यासही होता, तेने 18 पुराणे 4 वेद केले, त्या अवघ्या ते सांडोणी सुखदेवासी अग्रपूजा करू आदरली होती ते कापा। महादायसा विचारतात, युधिष्ठिराने ज्यावेळेस राजसूय यज्ञ केला त्यावेळेस 88,000 ऋषीश्वर तिथे होते आणि सोबतच व्यास ऋषीही तिथेच होते। ज्या व्यास ऋषींनी 18 पुराणांची मांडणी केली, 4 वेदाचं व्यवस्थित अन्वय लावला, त्या सर्वांना सोडून सुखदेवाची का बरं अग्रपूजा करायला चालू केली होती? सर्वांनी असं का ठरवलं होतं की सुखदेवाची आपण अग्रपूजा करूया? ते का म्हणजे कशामुळे बरं? सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात, बाई ज्ञान पूज्य ज्ञान वृद्ध तो सर्वत्र पूज्य। ज्ञान हे पूज्य आहे आणि जो ज्ञान वृद्ध आहे तो सर्वत्र पूज्य आहे। कोणी वयानं मोठं असेल तो वयोवृद्ध आहे, परंतु जो ज्ञानवृद्ध आहे, म्हणजे ज्याला चांगला गाढा अभ्यास आहे, चांगलं ज्ञान त्याने प्राप्त केलेलं आहे, कष्ट करून परिश्रम करून, असा व्यक्ती तो ज्ञानवृद्ध आहे। जो विद्वान आहे, हुशार आहे, त्याला ज्ञान चांगलं आहे, अशाला ज्ञानवृद्ध म्हणतात। आणि स्वामी इथे म्हणतात, जो ज्ञानवृद्ध असतो तो सर्वत्र पूज्य असतो। आणि म्हणून तिथे व्यासाला पूजा करायला सांगितली होती सर्वांनी, की व्यासाची पूजा करा तुम्ही। राजसूय यज्ञामध्ये सर्वजण म्हणत होते व्यासाचीच पूजा करा। जसं एक संस्कृत मध्ये सुभाषित आहे, नहि ज्येष्ठत्व ज्येष्ठत्वम गुणेर्ज्येष्ठत्वम उच्यते केतकी वरपत्रेषु लघुपत्रस्य गौरवम। नहि ज्येष्ठत्व ज्येष्ठत्व म्हणजे काय? कोणी वयाने मोठा आहे त्याला मोठं म्हणू नये। गुणेर्ज्येष्ठत्व उच्यते, ज्याच्या ठिकाणी गुण आहेत, ज्यांच्या ठिकाणी ज्ञान आहे, चांगल्या गुणाने तो माणूस संपन्न आहे। चांगल्या गुणाने माणूस संपन्न कधी होतो? जर ज्ञान असेल तरच गुणाने संपन्न असतो। कधी अज्ञानी माणूस गुणाने संपन्न पाहिलाय का तुम्ही? नाही। तर इथे सुभाषितकारांना तेच म्हणायचं, जो ज्ञानी आहे, जो गुणवान आहे, असा व्यक्ती श्रेष्ठ ठरतो, ज्येष्ठ ठरतो।
कोणी वयाने मोठं आहे म्हणून मोठं नसते, तर ज्ञानाने आणि गुणाने मोठा असला पाहिजे व्यक्ती, तरच त्याला मोठं म्हणतात. आणि त्याला मोठं म्हणावं ही खरी व्याख्या आहे. मोठं कोण असते? जो ज्ञानी आहे, जो गुणवान आहे, तो मोठा असतो. पुढे सुभाषितकार काय म्हणतात? केतकी वरपत्रेषु लघुपत्रस्य गौरवम. केतकी म्हणजे तुम्ही केवड्याचं फुल पाहिलं असेल. केवड्याचं जे कणीस असते, मोठं कणीस असते बघा. फुल म्हणजे काय असते? एक प्रकारचं कणीस असल्यासारखं असते. वरचे पानं एकदम काटेरी असतात आणि जे सुगंधित त्या पुष्पाचे पानं असतात, पाकळ्या असतात, त्या फार आतमध्ये असतात. तर त्या जशा केवड्याच्या फुलाच्या वरच्या पाकळ्यांना महत्व नसते, जे काटेरी असतात त्या सुगंधित नसतात. आतमध्ये जे फुल आहे, सुगंधित पाकळ्या आहेत, त्याला श्रेष्ठता असते. त्या बारीक पाकळ्यांचा गौरव असतो. बाहेरच्या काटेरी पानांचा गौरव नसतो त्या कणसाच्या, आतमधल्या पाकळ्यांचा गौरव असतो, त्याला महत्व असते. त्याप्रमाणे वयाने मोठं झालं म्हणून काही नसते, तर गुण आणि ज्ञान तसं पाहिजे, तर तो व्यक्ती मोठा आहे. आणि म्हणून इथे चरित्रकार आपल्याला हे सांगत आहेत, जे स्वामी म्हणाले ते चरित्रकार इथे आपल्याला सांगत आहेत की ज्ञानवृद्ध जो असतो तो सर्वत्र पूज्य असतो. सर्वज्ञ म्हणितले. मग स्वामी म्हणतात, बाई कहुणी एकी अवसरी अर्जुने पुसिले. बाई कोण्यातरी एका प्रसंगावर अर्जुनाने विचारलं, हा जी स्वर्गीहुनी येता गोसावी मज पायरीवरी पाओ देव नेदितीची. अर्जुन देव म्हणतात, मी स्वर्गातून येत असताना तुम्ही माझ्या सोबतच होतात, परंतु मला एका पायरीवर तुम्ही पाय देऊ दिला नाही. ते काईजी म्हणजे कशामुळे बरं? श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, तो तुमचा पिता गा. त्या पायरीमध्ये तुमचा पिता होता, म्हणजे पांडुराजाला तिथे ठेवलेलं होतं, आणि म्हणून आम्ही तुम्हाला पाय देऊ दिला नाही. कशामुळे पांडुराजाला पायरीत टाकलं होतं? पांडुराजाने 99 यज्ञ केले होते. आताच्या भाषेत सांगायला गेलं तर अरबो खरबो रुपये खर्च केले होते. त्या काळामध्ये तर सगळं सोनं नाणंच दानमध्ये द्यायचे. तर आताच्या काळामध्ये पाहिलं तर अरबो खरबो रुपये त्यांनी खर्च केले होते. राजसूय यज्ञामध्ये 99 यज्ञ केले होते. परंतु द्वापारयुगीचा असा बहिर्याग आहे, द्वापारयुगामध्ये जो 100 यज्ञ करतो त्यालाच फक्त स्वर्गामध्ये प्राप्ती होते, आणि ज्याने कमी केले त्याला मग असं पायरीमध्ये टाकते देवता. पांडुराजाने 99 यज्ञ केले, एक यज्ञ कमी पडला, देवतेला राग आला. माझा बहिर्याग याने अर्धवट सोडला, उचललं आणि त्याला पायरीमध्ये टाकून दिलं. आता पायरीमध्ये टाकलं म्हणजे काय झालं? एवढा मोठा राजा पायरीमध्ये टाकला म्हणजे दुःखच आहे तिथे. आणि पायरीमध्ये टाकलं त्याला काय सुख भोगासाठी टाकलं होतं का? तर देवता त्याला तिथे दुःख देत होती. यावर अर्जुन देव म्हणतात, जी जी तो ते थोनी मुंचे असे काही असे. अर्जुन देव म्हणतात, आमचे वडील तिथून मुंचे म्हणजे मुक्त होतील असं काही उपाय आहे का? श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणते, यज्ञ करा मा मुंचेल. वास्तविक पाहता माणूस मेल्यानंतर त्याच्या नावाची कितीही क्रिया केली 10 दिवसाच्या नंतर त्याला काही त्याचा फायदा होत नसतो. परंतु इथे श्रीकृष्ण महाराज म्हणतात म्हणून त्या पांडुराजाला तिथे पुण्य मिळणार आहे. अर्जुन देव हे श्रीकृष्ण महाराजांचे भक्त आहेत, एकनिष्ठ, आणि म्हणून श्रीकृष्ण महाराज त्यांना उपाय सांगतात की आपला भक्त आहे, आपल्या भक्ताला असं वाटत आहे वडील मुक्त झाले पाहिजे, म्हणून श्रीकृष्ण महाराज उपाय सांगतात. हे श्रीकृष्ण महाराज स्वतःच्या ऐश्वर्याने करत आहेत. वास्तविक पाहता सृष्टीची व्यवस्था तशी नाही की नरकामध्ये एखाद्या जीवाला मुक्त करायचं आणि मेल्यानंतर पण एक यज्ञ त्याच्या नावाचा करायचा आणि त्याचं पुण्य त्याला द्यायचं. असं सृष्टी व्यवस्थेमध्ये कुठेही नियम नाही. हे सर्व नियमबाह्य आहे, आणि हे नियमबाह्य वर्तन श्रीकृष्ण महाराज जे इथे करत आहेत ते फक्त आपल्या भक्तासाठी करत आहेत. नाही तर मी तुम्हाला आतापर्यंत बराच वेळा सांगितलेलं आहे, परमेश्वर हे नीतिमान असतात, नीतिमंत असतात. सृष्टीची व्यवस्था मोडून कधीही काही करत नसतात स्वतःसाठी. आणि भक्तासाठी जर पाहायला गेलं तर बघा इथे श्रीकृष्ण महाराज सृष्टी व्यवस्थेच्या वेगळं करत आहेत. भक्ताचे वडील मुक्त व्हावेत म्हणून त्या नरकापासून. तेवेळी जाऊन धर्मापुढा सांगितले. अर्जुन देव गेले धर्मराजा पुढे, मोठा भाऊ धर्मराज म्हणजे, आणि मोठ्या भावाला सांगायलाच पाहिजे. मग धर्मराजा युधिष्ठिरापुढे अर्जुन देव गेले आणि तिथं सर्व सांगितलं हा प्रकार. सर्वज्ञ म्हणते धर्मे राजसू यज्ञ करू आदरीला. मग स्वामी म्हणतात की लगेच राजसू यज्ञ युधिष्ठिराने चालू केला. श्रीकृष्ण चक्रवर्ती मूळ केले. श्रीकृष्ण महाराजांना मूळ पाठवलं. अवघ्या अर्खीश्वरामुळे केली. सर्व ऋषीश्वरांना मुळं पाठवले यज्ञाला या म्हणून. मुळं काय असतात हे तुम्हाला सांगायची गरज नाही. जसं तुमच्या घरी विवाह प्रसंग असले की तुम्ही सोयऱ्या धाऱ्यांना जवळच्यांना मुळं देता, पत्रिका देता, तसेच हे मुळं आमंत्रण देण्यासाठी. अवघ्या रायामुळे केली. सर्व राजे लोकांना मुळं पाठवली. तेथ श्रीकृष्ण चक्रवर्ती विजय केले. तिथे श्रीकृष्ण महाराज गेले. समस्त ऋषीश्वर राय मंडळीक मोक्ष करुणी तेथ आले. समस्त म्हणजे सर्व ऋषीश्वर जे आहेत, श्रेष्ठ असे ऋषी,
ऋषीश्वर म्हणजे काय? ऋषींमधले श्रेष्ठ ऋषी. तर असे ऋषीश्वर सर्व तिथे आले, राजे आले, मंडळिक आले म्हणजे मांडलिक राजे, हे सर्व आले. वराडिकावगे आले, बराच काही परिवार सोबत घेऊन आले, ते वराड घेऊन आले. एक एक उलिंग मागितले, सर्वांनी एक एक उलिंग मागितलं म्हणजे काम मागितलं. तिथे येऊन राजेशाही थाट नाही दाखवला त्या राजांनी. काय केलं? काम मागितलं. आम्हाला या राजसूय यज्ञामध्ये काहीतरी काम सांगा, आम्हालाही काहीतरी पुण्य प्राप्त करून घेऊ द्या, म्हणून ते काम मागतात. राजे आहेत बरं का, द्वापारयुगातले राजे म्हणजे आताचे एक मुकेश अंबानी आपण म्हणू शकतो. परंतु किती नम्रता आहे, किती धार्मिकता आहे की तिथे गेल्यानंतर ते काम मागत आहेत. एवढ्या लांबून प्रवास करून आले परंतु काम मागत आहेत. तर अशी नम्र वृत्ती असायला पाहिजे, अहंकार नसायला पाहिजे. हेच तर आपल्याला हे अध्यात्म शिकवते. आध्यात्मिक जर व्यक्ती असेल, चांगला देवधर्म करणारा, तर त्याच्यामध्ये नक्कीच अहंकार जो असतो तो क्षीण झालेला असतो. आणि आपण काय करतो? मंदिरात गेलं की काही जण असतात, सर्वांना नाही म्हणत मी, काही जण असे असतात मंदिरात गेलं म्हणजे, कुठे गेले इथले बुवा, आम्ही इथं आलो, इथं थांबायचं काम नाही का तुमचं? विडावसर कोण देणार? कुठे जाऊन बसले? अशी गत आहे आजकालच्या लोकांची. ते देवधर्म करायला मंदिरात येतात की रोप गाजवायला मंदिरात येतात हेच कळत नाही. आणि असे जे लोक असतात ना, असतात घरचे मोठे आणि तोच मोठेपणा मंदिरात येऊन दाखवतात, हे लोक फक्त नरकात सडतात. कारण नरकाचे किती द्वार आहेत? काम, क्रोध, लोभ ये तिन्ही नरकद्वारे. अहंकाराची जर तृप्ती नाही झाली तर क्रोध येणार, बरोबर की नाही? आणि असा क्रोध जर आला तर नरकाला जावं लागणार त्या व्यक्तीला. अहंकारी व्यक्तीला क्रोध नेहमी येत असतो, थोड्या थोड्या गोष्टीला क्रोध येत असतो, हे तुम्हाला माहितीच असेल. त्याच्या मनासारखं थोडंसं काम झालं नाही की लगेच तो रागात येतो. मग क्रोधात येऊन माणूस काय करत नाही? नको नको ते बोलतो, चार चौघामध्ये कोणाचा अपमान करतो, चार चौघामध्ये काहीही बोलतो, साधू संतांना नावबोट ठेवतो. मग असे रागामध्ये येऊन जे लोक काम करतात, क्रोधामध्ये येऊन जे काही वागतात, ते लोक, तर हे लोक कुठे सडतात? नरकामध्ये. कारण स्वामींनी सांगितलं आपल्याला, काम, क्रोध, लोभ ये तिन्ही नरकद्वारे. नरकात जाण्याचे द्वार आहेत म्हणजे दरवाजे आहेत. तर हे राजे लोक बघा, नम्रतेने काम मागत आहेत. तर आपली संस्कृती अशी होती आणि आपल्या जुन्या गुरुकुळांमध्ये अशी शिकवण मिळायची की राजे लोक पण योग्य ठिकाणी, आध्यात्मिक क्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर काम मागायचे, तिथे येऊन रोप गाजवत नव्हते. श्रीकृष्ण चक्रवर्ती ब्राह्मणासी क्षीरी भोजन वाढाव्याचे उलिंग मागितले. श्रीकृष्ण भगवंतांनी पण काम मागितलं. कोणतं काम मागलं? तर ब्राह्मणांना मी माझ्या हाताने खिरीचं भोजन वाढणार म्हणजे खीर वाढणार, हे काम मागितलं. तेथ 88 सहस्त्रखीश्वर बैसले होते. तिथे कोण कोण बसलं होतं? 88,000 ऋषी बसले होते. पंगत किती मोठी होती बघा तुम्ही. त्या पंक्तीमध्ये 88,000 ऋषी बसलेले होते. एक एक ऋषींची उंची किती होती? 55 फुटाचा एक एक ऋषी होता. वाढणारे पण सर्व 55 फुटाचे होते सर्व. कारण की द्वापारयुगातलं चरित्र आहे. त्या काळामध्ये 55 फूट उंची असायची लोकांची. प्रत्येक व्यक्तीची उंची 50 ते 55 दरम्यान असायचीच. तर बघा तुम्ही, ते पंगत बसवण्यासाठी शेकडो एकर जमीन लागली असेल. शेकडो एकर जमिनीमध्ये मंडप उभे केले असतील आणि अशा या शेकडो एकर मध्ये मंडपांमध्ये असे 88,000 ऋषी बसलेले आहेत. काय एक दृश्य असेल ते. एवढं मोठं धर्मकार्य चालू केलेलं आहे युधिष्ठिराने. आणि एवढ्या मोठ्या धर्मकार्यामध्ये पूर्ण ब्रह्म परमेश्वर अवतार, उभयदृश्य अवतार हे काम मागत आहेत. काय काम घेतलं आहे हातामध्ये? ब्राह्मणांना खीर वाढण्याचं काम घेतलेलं आहे. उलिंग म्हणजे काय? नेमून घेतलेलं काम, त्याला उलिंग म्हणतात. तो कार्यक्रम संपेपर्यंत ते विशिष्ट काम त्याच व्यक्तीकडे राहणार, म्हणून त्याला उलिंग असं म्हटलेलं आहे. नाहीतर हल्ली सर्व विस्कळीत होऊन जाते काम. कुठे लग्न असेल, लग्नामध्ये वाडकरी लोक वाढत आहेत आणि मग काय होते तिथे? एकदा तो वाडेकरी काय करतो? वरणाची बकेट घेऊन जातो, पुन्हा भात घेऊन जातो, पुन्हा चपात्या घेऊन जातो, हाताला आलं ते घेऊन जातात. याला सिस्टमॅटिकपणा म्हणत नाहीत, नियोजनबद्ध काम म्हणत नसतं त्याला. नियोजनबद्धता कशाला म्हणतात ते आपल्याला इथे लक्षात येते. इथे उलिंग दिलेलं आहे म्हणजे श्रीकृष्ण महाराजांनी काय उलिंग घेतलं? खीर वाढणार ठरलं. आता पूर्ण पंक्तीमध्ये त्यांनी जी पंगत ठरवली की या पंक्तीमध्ये आता मी खीर वाढणार, श्रीकृष्ण महाराजांनी जी पंगत घेतली, पूर्ण जेवण होईपर्यंत ते खीरच फिरवत राहणार, याला उलिंग म्हणतात. ज्याने चपात्याचं घेतलं ते चपात्याच फिरवणार, दुसऱ्या टोपल्याला हात लावायचा नाही. कुठे कमी जरी पडलं तर त्या व्यक्तीला सांगायचं, अरे इथे ते कमी पडलेलं आहे, तू उचल तुझी बकेट आणि चल भाजी वाढ. याला उलिंग म्हणतात. शिकायला मिळत नाही, भरपूर काही शिकायला मिळते, आपण लक्षच देत नाही आणि कदाचित तुम्हाला कोणी अर्थ सांगितले नसतील असे. तर याला उलिंग म्हणतात, जे नियमितपणे असं काम करायचं आहे. आणि लग्नसराई असेल किंवा कोणत्या पोथींचे कार्यक्रम असतील तिथे पण असा पदार्थ ठरवून याचप्रमाणे नियोजनबद्ध जर काम केलं, कधीही गोंधळ उडणार नाही. इथे आपल्याला
हे जे नियोजन आहे धर्मराजा युधिष्ठिराचं जे नियोजन आहे यज्ञाचं, या यज्ञाच्या नियोजनावरून आपल्याला हे लक्षात येते. तेथ 88 सहस्रिखेश्वर बैसले होते, 88,000 ऋषी बसले होते पंक्तीमध्ये. अवघेची राये बैसले होते, सर्व राजे बसले होते. धर्मू आला, धर्मराजा आला, हात जोडून पुढा उभा राहिला. धर्मे ऋषीश्वरा ते पुसले, हात जोडून समोर उभा राहिला धर्मराज युधिष्ठिर. आणि ऋषीश्वरांना धर्मराजा युधिष्ठिर विचारतात, मी या अग्रपूजा कोणाशी करावी? आता पूजन करायचं सर्वांचं. तर सर्वात अगोदर अग्रपूजा म्हणजे काय? अग्र म्हणजे सुरुवातीला, अग्रभागी याचा अर्थ काय होतो? एकदम सुरुवातीच्या भागाला, बरोबर की नाही? तसं अग्र म्हणजे एकदम सुरुवातीला पहिली पूजा कोणाची करायची त्याला अग्रपूजा असं बोलतात. तर ही अग्रपूजा म्हणजे पूजन चालू करण्याच्या अगोदर सुरुवात कोणापासून करायची, सर्वात पहिलं मान कोणाला द्यायचा त्याला अग्रपूजा म्हणतात. तर धर्मराजा युधिष्ठिर म्हणतात, अग्रपूजा मी कोणाची करू बरं? तेवेळी तेही अवघाची विचारले. त्यावेळेस सर्वांनी विचार केला. व्यासदेव वडील, सर्वजण म्हणतात व्यास ऋषी वडील आहेत, व्यासदेव हे मोठे आहेत. व्यासदेवा करा, व्यासदेवांना अग्रपूजा करा. व्यासदेवे म्हणितले सुखदेव जो तो नाणिया आणि ब्रह्मचर्याचा पुतळा. सर्वजण व्यासदेवाकडे जातात. व्यासदेव म्हणतात माझी नका करू अग्रपूजा, जो सकळ ज्ञानाचा पुतळा आहे, ब्रह्मचर्याचा पुतळा आहे. कोण आहे? सुखदेव आहे. तरी त्यासी करावी, सुखदेवाची अग्रपूजा करा. ते वेळी सुखदेव लेकरुवान तू उभा ठाकोणी श्रीकृष्ण चक्रवर्तीची लीळा पाहत होता. आणि अशा वेळेला सुखदेव जो आहे तो लेकरांमध्ये उभा राहून श्रीकृष्ण महाराजांची लीळा पाहत होता. श्रीकृष्ण महाराज पंक्तीमध्ये वाढत होते. अवघातया ते बोलावू पाठविले, सर्वांनी त्यांना बोलवण्यासाठी कोणाला तरी पाठवलं. तैसाची सुखदेव आला, तसेच सुखदेव आले. सुखदेवा ते म्हणितले तुम्ही अग्रपूजा स्वीकारावी. सर्वजण म्हणतात सुखदेव हो, तुम्ही अग्रपूजेचा स्वीकार करा. सुखदेवे म्हणितले, सुखदेव म्हणतात हे अवघे असता आम्हा अग्रपूजा काही. सुखदेव म्हणतात हे सर्वजण इथे आहेत, एवढे ऋषीश्वर आहेत, माझे वडील व्यास ऋषी आहेत इथे, आणि एवढे सर्वजण असताना आमची तुम्ही अग्रपूजा कशामुळे करताय बरं? तेवेळी अवघीची व्यवस्था सांगितली. मग सर्व वृत्तांत सांगितलं आम्ही कसं कसं ठरवलं ते. तेही म्हणितले तू ज्ञानिया आणि ब्रह्मचर्याचा पुतळा होसी, म्हणून तुझा अग्रपूजा. तेही म्हणितले म्हणजे कोण म्हणतात? सर्व ऋषीजन म्हणतात की तुम्ही ज्ञानी आहात, प्रकांड पंडित आहात, आणि तुम्ही ब्रह्मचर्याचा पुतळा आहात, आणि म्हणून तुम्हालाच अग्रपूजा करायची असं सर्व ऋषीमुनी म्हणतात. सुखदेवे म्हणितले, सुखदेव म्हणतात तरी अवघे या ज्ञानियाचा बापू आणि ब्रह्मचर्याचा पुतळा हा श्रीकृष्ण तरी यासी करा. सुखदेव म्हणतात अहो सर्व ज्ञानियांचा बाप आणि ब्रह्मचर्याचा पुतळा हा श्रीकृष्ण इथेच आहे, तरी यासी करा. श्रीकृष्ण भगवंताची अग्रपूजा करा तुम्ही, माझी काय करताय असं व्यासदेव म्हणतात. ते वेळी श्रीकृष्ण चक्रवर्ती श्रीकरी कणकाचे भाजन घेऊन ब्राह्मणासी खिरी वाढीत होते. तेवेळी म्हणजे अशी कथा वार्ता इकडे होत होती, आणि अशा प्रसंगाच्या वेळेसच श्रीकृष्ण महाराज इकडे हातामध्ये कणकाचे भाजन म्हणजे सोन्याचं भांड होतं हातामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या, त्यामध्ये खीर होती आणि ते वाढत होते ब्राह्मणांना खीर. हेतुकाले श्रीकरांनी भरले होते, आणि थोडा हातही भरलेला होता. साहजिकच आहे, वाढण चालू आहे म्हटल्यानंतर हात भरणारच वाढताना. अंगीच्या बाह्यावरतीया खोविलिया होतिया. अंगीच्या बाह्या म्हणजे जो सदरा आहे त्या सदऱ्याच्या बाह्या ज्या होत्या त्या वर केलेल्या होत्या. कटिप्रदेशी फुटा. कटिप्रदेश म्हणजे कमरेला, फुटा म्हणजे उपरनं चांगलं आवळून बांधून घेतलेलं होतं. कारण वाढण कसं करावं लागते आपल्याला? वाकून वाढण करावं लागते, आणि कमरेचा त्रास होऊ नये म्हणून ते कंबर आवळून घेतलेली आहे. यापूर्वी बऱ्याच वेळा आपलं या विषयावर बोलणं झालेलं आहे. तर श्रीकृष्ण महाराज परमेश्वर अवतार जरी असले तरी आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे प्रत्येक वेळेस आपल्याला दाखवून द्यायचे, आणि या प्रकारे जर आपण काम करत असू तर अशी खबरदारी आपण बाळगली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, असं कंबर वगैरे बांधून घेतली की काम करण्याला सोपं जाते, कमरेलाही आधार होतो. तर हे आपल्याला इथून लक्षात येते. श्रीकृष्ण चक्रवर्ती ते बोलावू पाठविले. मग श्रीकृष्ण महाराजांना बोलवण्यासाठी पाठवलं कोणीतरी. श्रीकृष्ण चक्रवर्ती यज्ञ मंडपासी बीजे केले. मग श्रीकृष्ण महाराज ऋषीश्वरांच्या बोलवण्यावरून यज्ञ मंडपात येतात. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले हे अवघे असता आम्हा अग्रपूजा काही. पुन्हा श्रीकृष्ण महाराज म्हणतात तुम्ही माझी अग्रपूजा करणार हे काय बरोबर नाही. हे सर्वजण इथे आहेत, सर्व ऋषीश्वर आहेत, व्यास ऋषी आहेत, सुखदेव आहेत, आणि अग्रपूजा माझी कशामुळे करताय? तेही अवघी व्यवस्था सांगितली. तेही म्हणजे सर्व ऋषी मुनींनी पुन्हा व्यवस्था सांगितली की आमचं नेमकं ठरलं काय,
कसा विचार विमर्श झाला आमचा. तैसेची श्रीकृष्ण चक्रवर्ती श्रीकर धुनी यज्ञ मंडपी बैसोणी अग्रपूजा स्वीकारली. आणि मग सर्वांची इच्छा असल्यामुळे श्रीकृष्ण महाराज हात वगैरे धुवून येतात, यज्ञ मंडपामध्ये बसतात आणि अग्रपूजेचा स्वीकार करतात. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, ज्ञानपूज्य ज्ञानवृद्ध तो सर्वत्र ही पूज्य. मग स्वामी पुन्हा म्हणतात, बाई ज्ञान हे पूज्य असते आणि हे ज्ञान ज्यांच्या ठिकाणी असते ते लोक ज्ञानवृद्ध असतात. आणि असे ज्ञानवृद्ध जे आहेत ते सर्वत्र ही पूज्य, म्हणजे सर्व ठिकाणी ज्ञानवृद्ध लोक पूज्य असतात आणि त्यांचं पूजन केलंच पाहिजे. यावरी गोसावी सायलोची गोष्टी सांगितली. मग स्वामींनी या प्रसंगावर सायलोची गोष्ट सांगितली. सायलो म्हणजे काय नेमकं माहिती करून घ्यायचं असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, समोर येणारच आहे सायलो म्हणजे काय. सर्वज्ञ म्हणितले जाणत्या माझी एकू जाणता मानिजे, नेणत्या माझी एकू नेणता मानिजे. स्वामी म्हणतात जाणत्यामध्ये पण एकालाच कोणाला तरी मुख्य असं जाणता धरलं पाहिजे किंवा नेणत्यामध्ये एक नेणता धरला पाहिजे. गोपाळामध्ये सायलो तो एकू जाणता. गोपाळ लोक जे असतात गायींना रानामध्ये चारायला नेत असतात त्यांच्यामध्ये पण एक सायलो तो एकू जाणता. सायलो म्हणजे काय, ज्याला माहिती आहे, जाणता व्यक्ती आहे, मार्गदर्शक आहे, त्याला सायलो म्हणतात. अवघेची गोपाळ गोरुवे सोडिती. सर्व गोपाळ गोरुवे सोडतात, गायी वासर सर्व सोडतात. आखरी उभे राहती. आखर म्हणजे काय, गावाच्या जवळ जे मोकळं गायरान असते तिथे येऊन सर्वजण उभे राहतात. सायलोची वाट पाहती. सायलो म्हणजे त्यांचा जो मुखिया आहे, व्यवस्थित सांगणारा की या दिशेला आज आपल्याला जायचं आहे, इकडे चांगलं गवत आहे, पाणी मिळेल तुम्हाला, चला तिकडे, असं मार्गदर्शन करणारा जो आहे तो व्यक्ती म्हणजे सायलो. तर सर्व हे गोपाळ सायलोची वाट पाहतात, मुखियाची वाट पाहतात. मग तो जो मार्गदर्शक सायलो आहे तो येतो. त्या जाणत्या ते पुसती. तर अशा त्या सायलोला विचारतात, सायलो गोरुवे कोणीकडे नेव. हे जे गोरुवे आहेत आमचे कोणीकडे न्यावं बरं आम्ही आज. सायलो म्हणे इकडे नेव तरी गुरुवे खडा पाणीया मिळती. मग तो सायलो म्हणजे जो मार्गदर्शक व्यक्ती आहे मुख्य, तो सांगतो की या दिशेला आज आपल्याला सर्व गुरढोरं घेऊन जायचे आहेत. आणि तिकडे नेले की बरोबर गुरुवे खडा पाणीया मिळती. खडा म्हणजे काय, दगडाचा खडा नाही, खडा म्हणजे गवत. आणि पाणीया मिळती म्हणजे काय, तर त्यांना पाणी प्यायला मिळते व्यवस्थित. गवतही भरपूर खायला मिळते जनावरांना, पाणी पण प्यायला मिळते, बसायला पण मिळते छान सावली, जर त्या सायलोचं ऐकलं तर. तयाने उदके होती. अन्न उदक त्यांना पण व्हायचं, म्हणजे गोपाळ पण पोटभर जेवायचे व्यवस्थित आणि पाणी पिण्यासाठी त्यांना स्वच्छ पाणी मिळायचं. आणि खेळोपवाडती. आणि खेळायला वेळ पण मिळायचा. कारण जर चारा भरपूर असेल रानामध्ये, गवत भरपूर असेल तर गुरढोरं जास्त इकडे तिकडे पळणार नाहीत, लांब लांब जागीच उभे राहून चरतील. आणि त्यामुळे जर गुरढोरं एका जागी चरत असतील तर मग गोपाळांना पण खेळोपवाडेती म्हणजे यांना पण खेळायला वेळ मिळायचा, चान्स मिळायचा. सायलो ते न पुसत तरी ती एखडा पाणीया न मिळती. जर त्या सायलोला म्हणजे मार्गदर्शक जो व्यक्ती आहे त्याला न विचारता हे जर घेऊन गेले कोणीकडे तर मग त्या अन्ने उदके न होती. खडा पाणी पण मिळत नव्हतं, म्हणजे जनावरांना चारा नाही, पाणी नाही, आणि यांना पण व्यवस्थित उदक पाणी मिळत नव्हतं. त्या अन्ने उदके न होती. मग गोपाळांना पण खायला काही मिळत नव्हतं व्यवस्थित आणि प्यायला पाणी मिळत नव्हतं. याचा अर्थ काय आपण असाही धरू शकतो की गोपाळ रानामध्ये गेल्यानंतर रानामधलेच फळं खात होते, कंदमुळं खात होते आणि तिथेच पाणी पित होते, असाही अर्थ आपण घेऊ शकतो. सायलोचं ऐकलं तर व्यवस्थित व्हायचं सर्व, सायलोचं नाही ऐकलं तर पाणी जनावरांनाही मिळत नव्हतं, माणसांनाही मिळत नव्हतं, अशी गोष्ट व्हायची. मा खेळो काही पवाडती. खायलाच मिळत नव्हतं यांना तर मग खेळणार कसे, असं स्वामी म्हणतात. तैसे हे तुमचे सायलो तुम्ही या ते पुसपुसो करावे. आणि मग स्वामी म्हणतात महादायसांना की बाई आम्ही तुमचे सायलो आहोत, तुम्हाला मार्गदर्शन करणारे आम्ही आहोत, आणि म्हणून आम्हाला पुसत पुसत म्हणजे आम्हाला विचारूनच तुम्ही काही पण काम करायचं असेल ते करा. महादायसी म्हणितले जी जी ईश्वरीच्या बोधाची सरी आणि स्वस्थता पावे से काही ती. ईश्वराची बोधाची सरी आणि स्वस्थता मिळेल असं काही आहे का. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई हिरवा तुटवा जीव ईश्वर बोधे बोधवंतू तयाची सरी चैतन्य विद्यावंतू न पवे माहेर ते के लागे ती. हिरवा तुटवा म्हणजे काय, हिरवा म्हणजे ज्याच्या ठिकाणी बोध तर आहे परंतु बोधाचं जारठ्य आलेलं नाही, शास्त्राने तो दृढावलेला नाही, त्याला शास्त्राची माहिती नाही, अशाला हिरवा म्हणतात. आणि तुटवा म्हणजे काय,
त्याच्या ठिकाणी बोध आहे, परंतु तुटका बोध आहे, पूर्ण झालेला नाही, अर्धवट बोध आहे, पूर्ण बोध झालेला नाही त्याला. परंतु हा जो हिरवा टुटवा जीव आहे तो ईश्वराच्या बोधाने बोधवंत झालेला आहे आणि म्हणून त्याची सरी चैतन्य विद्यावंत पण करू शकत नाही. मी मागच्या सत्रामध्ये सांगितलं चैतन्य विद्या किती मोठी आहे, परंतु स्वामी इथे म्हणतात जे बोधवंत आहेत ईश्वराचे, मग हिरवे टुटवे का असेना, परंतु त्यांची बरोबरी चैतन्य विद्यावंतही करू शकत नाही, एवढी थोरी आहे बोधाची. मायेरते के लागतीन, बाकीचे कुठे लागतील, बाकीचे विद्यावंत तर कुठेच लागत नाहीत. तर एवढी आपली योग्यता आहे, परंतु आपण आपली योग्यता ओळखत नाही आणि भलतेच कामं करायला लागतो. येणे बोधे बोधवंता जे स्वस्थता ती ते चैतन्य विद्यावंता नाही. ईश्वराच्या बोधाने जे स्वस्थता असते जीवाच्या ठिकाणी, ती स्वस्थता चैतन्य विद्यावंतालाही नाही. एवढी महती आहे या बोधाची, असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी इथे महादेसांना सांगतात. तर आजच्या या ज्ञानसत्रातील हे लीळा तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, अग्रपूजा म्हणजे काय? सोपा प्रश्न आहे, तुम्ही सर्वजण नक्कीच उत्तर देणार अशी अपेक्षा आहे, कारण आजचा प्रश्न मी फार सोपा विचारलेला आहे. तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कोणी कोणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्या वासनिक मंडळींची नावं. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, श्रीकृष्ण महाराजांनी समुद्रात बुडण्याची लीळा का केली, यामधून त्यांना काय साध्य झालं? उत्तर आहे, ही लीळा श्रीकृष्ण महाराजांनी केल्यामुळे सत्यभामाची बुद्धी रुक्मिणीवर बसलेली आहे की रुक्मिणी देवी श्रेष्ठ आहेत, अशी भावना सत्यभामेची रुक्मिणी देवीवर बसलेली आहे आणि हेच श्रीकृष्ण महाराजांनी साध्य केलं. सत्यभामेच्या मनातील जे काही वाईट भावना होत्या त्या सर्व निघून गेल्या, जे काही मनामध्ये गाठी होत्या त्या सर्व निघून गेल्या. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्रीकृष्ण महाराजांच्या अष्टविध ब्रह्मचर्याविषयी निरूपण करतात. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण महाराजांचं अष्टविध ब्रह्मचर्य जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण.